तर सासवड जेजुरी मार्गावरती वारीतील ट्रकच्या धडकेत भीषण अपघात झालाय। 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू तर 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करत सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती दिली। तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली। सासवड जेजुरी मार्गावर वारीतील ट्रकच्या धडकेत वारकऱ्यांचा मृत्यू झाला। अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 4 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातादरम्यानची काही दृश्य आता समोर आलेली आहेत। मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जी आहे ती जाहीर करण्यात आली। तर जेजुरीमध्ये ट्रकची वारकऱ्यांना 3 महिला वारकऱ्यांना धडक पाहायला मिळालेली होती आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळची काही दृश्य आता समोर येत आहेत। हा पाठून येणारा ट्रक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनीच या महिलांना धडक दिल्याची देखील माहिती आता समोर येते। जेजुरीमध्ये ट्रकची वारकऱ्यांना धडक पाहायला मिळते, यामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। तर जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। हा संपूर्ण अपघात कसा घडला त्याची ही दृश्य आता समोर आले। जेजुरीमध्ये ज्यावेळेला या महिला वारकरी चालत होत्या, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत असतानाच एक दुर्दैवी अशी घटना घडली आणि ट्रकनं या काही 3 ज्या महिला होत्या त्यांना चिरडलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये या महिलांचा मृत्यू झाला। तर जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। जेजुरीमध्ये जेव्हा वारकरी चालत होते आणि त्याच दरम्यान हा पाठून येणाऱ्या ट्रकनं या वारकऱ्यांना उडवलेला आहे। जेजुरीमध्ये ट्रकच्या धडकेत 3 महिलांचा मृत्यू झालाय तर 4 वारकरी जखमी झालेले आहेत। ज्यावेळेला हे वारकरी पंढरीच्या दिशेने जात होते त्यावेळेला जेजुरीमध्ये पाठून येणाऱ्या एका ट्रकनं या वारकऱ्यांना चिरडलेला आहे आणि त्यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय। ज्यावेळेला हा अपघात झाला त्यावेळची ही दृश्य आहेत। कशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की पाठून ट्रक येतोय आणि हा ट्रक जो आहे तो या महिला वारकऱ्यांना त्यांनी धडक दिलेली आहे। वारकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मुंबईत बैठक बोलावणार बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं। दिंडीतील वारकऱ्यांच्या अपघातावरून मंत्री बावनकुळे बैठक बोलावणार। बावनकुळेंनी अपघातातील जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। रोहित पवारांचं ट्विट मी बघितलं आहे। बुधवारी मी याची एक बैठक बोलवलेली आहे। आजच्याही घटनेमध्ये जे मृत्युमुखी झाले त्यांनाही मदत करणे आणि मागच्या घटनेतले काही त्यांचं म्हणणं आहे की सरकारची मदत पोहोचली नाही, दोन्ही घटनाची मी बुधवारी एक सविस्तर बैठक मंत्रालयात घेईल आणि रोहित पवारांना जर त्यांच्या ट्विटमध्ये जी सत्यस्थिती असेल तर निश्चितपणे मी त्यांना फोन करून सांगेल की या ठिकाणी शासनाने जबाबदारी घेऊन जे काही त्याची मागणी आहे ती पूर्ण केली आहे। तर जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला। अपघातामध्ये 4 महिला वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत। 70 वर्षीय चालकानं ताप आल्यानं गोळ्या घेतल्या होत्या अशी माहिती मिळते। ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिल्यानं अपघात झाला असून जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आम्ही चाललो होतो पंढरीच्या वारीला, जात असून अशी काही ताळभजान म्हणत जात असून पाठीमागून ट्रक आला, थेट आमच्या अंगावर चढला पाठीमागून। तो जो ट्रक येत होता तो भरधाव होता जास्त किंवा आधीवर कल्पना दिली ते असं काही तुम्हाला अंदाज? काही नाही अचानकच आला पाठीमागून, कसं आला काही कळालं नाही। तुमची ही पहिलीच वारी होती का? पहिलीच होती। आता तुमच्या घरच्यांसोबत सर्व चर्चा झाली हे? हा, आता कळालं, त्यांना समाचार ऐकून फोन लावला होता, आता कळाले। तर उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे सत्तेतल्या पक्षाच्या विचारांच्या मार्गावर उभे राहत आहेत याचा आनंद आहे असा टोला बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना लगावला। आमच्या शुभेच्छा आहे, त्यांनी करावं जेणेकरून पुन्हा मला असं वाटते का काही ना काही सत्तेत जरी नसले तर सत्तेतल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर ते उभे राहतात याचा आनंद आहे। तर विनायक राऊतांची सून सपशेल खोटं बोलते असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। त्रास दिला जात होता हे समजायला गिरजा राऊतला 8 वर्ष लागली असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। गिरजा राऊतचा वकील हा भाजप पदाधिकारी असल्याचा पेडणेकरांनी आरोप केला। ही जी मुलगी आहे सून,
ती आता सपशेल खोटं बोलते असं माझा रिअली का ती नवऱ्याबरोबर 8 ते 9 वेळा परदेशी वाऱ्या झालेत. त्यांच्या लग्नाला काहीतरी 8 ते 9 वर्ष होत आली आहे आणि इतका म्हणजे त्यांच्या इंटरनल काय असेल ही क्षमता आहे नाही आहे हे कळायला तुला 8 वर्ष लागली. त्याच्यामुळे मला वाटतं जे कायदे कानून केलेत जे खरंच पीडित आहेत. राणेंचा तिरस्कार करणाऱ्या विनायक राऊतांची विकेट पडली असं निलेश राणेंनी म्हटलंय. विनायक राऊतांच्या घरच्यांनीच त्यांची विकेट पाडली असं निलेश राणेंनी म्हटलंय. आम्हाला काही करायची गरजच पडली नाही असं देखील निलेश राणेंनी म्हटलेलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या, नाही तर बघा काल परवामध्ये एक विकेट झाले पण इकडेच आहे. आयुष्यभर राणेंचा तिरस्कार केला सामंत साहेब, आयुष्यभर. स्वतःच एक विकेट झाले, आऊट. राणेंना काय करायची गरज पडली नाही, घरच्याच माणसाने शोधून काढ. किती एकाबद्दल वाईट बोलायचं आणि किती एकाबद्दल वाईट करायचं, काय मर्यादा आहेत की नाही. सातत्याने राणेंचा तिरस्कार करणारा माणूस नियतीने आऊट केलं. आम्ही नाही केलं, काय करणार सुद्धा नाही. राणेंकडे तेवढा वेळ सुद्धा नाही आणि असे नको ते धंदे आपण करत सुद्धा नाही. ते आपल्याला जमत नाही.